नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि मृण्मयी खूप खुश होऊन मोबाईलवर बोलत असतात. मृण्मयी म्हणते की कबीर लवकरच आता आपण लग्न होऊन एकत्र येतोय. तेव्हा कबीर म्हणतो की मृण्मयी सर्व अडथळे आता दूर झालेत, फक्त एकच अडथळा बाकी आहे. तेव्हा मृण्मयी विचारते की कबीर आता कोणता अडथळा आहे. तेव्हा कबीर मुद्दाम मृण्मयीला चिडवत म्हणतो की तुझ्यासारख्या हट्टी बायकोला कसे ॲडजस्ट करायचे यावर एखादं पुस्तक माझं वाचण्यासाठी राहिलेलं आहे. मृण्मयी चिडते आणि कबीर आता तरी मस्करी करू नकोस आणि सांग ना मला, मी तुझ्याकडे आता काय हट्ट केला. कबीर म्हणतो की अगं मला प्रिपेअर तर राहावं लागणार. तेव्हा मृण्मयी खुश म्हणते की काही काळजी करू नको, मी आहे ना. लग्नानंतर आपोआप तू प्रिपेअर होशील आणि जर नाही झाला तरी मी आहे ना. मी तुझी सर्व काही तयारी करून घेईल. आणि असे म्हणतात की प्रेम जेवढे घट्ट असते तेवढी मेहंदीही जास्त खुलत असते. तेव्हा कबीर म्हणतो की आता ते उद्याच समजेल, कारण तुझ्या हातावरची जर मेहंदी रंगली नाही तर मी समजून घेईल. तुझे काही कबीर कबीर करायची ना, ती तुझी सर्व काही ॲक्टिंग होती. तर मृण्मयी चिडते आणि कबीर काय बोलतोस रे, तू माझी मस्करी करतोस ना, आता सिरियसली मी फोनच ठेवून देते. तर मृण्मयी ही खुशून फोन ठेवते आणि हा माझी नक्की मस्करी करत असेल असे आपल्या मनाशी खुशून बोलते. तेव्हा मृण्मयी आरशासमोर येते आणि कबीर तुम्हाला कितीही छळले तरी ते सुद्धा माझंच प्रेम आहे आणि मी जे तुझ्यावर करते ते सुद्धा तुझंच प्रेम. आणि मला माहिती आहे की म्हणूनच आपल्या दोघांची सुद्धा मेहंदी खूपच रंगणार. त्यानंतर इकडे गुंजाही खलबत्त्यात मेहंदी कुटत असते. मधू म्हणते की अगं 4 वाजले, 6 वाजता सर्व येण्याची तयारी होईल, त्यामुळे तू पटकन आवरून घे. तेवढ्यात कबीर येतो. कबीर हा आईला चहा मागतो. तेव्हा गुंजाचे लक्ष हे पूर्णपणे कबीरकडे असते आणि तिचे लगेच त्या कुटता कुटता बोट ठेचले जाते. गुंजा लगेच जोरात ओरडते. तेव्हा मधू म्हणते की अगं गुंजा काय झाले, सकाळपासून तुझ्या एकाही कामात लक्ष नाही, पूर्णपणे गोंधळत चाललाय आणि तुझ्या हाताला किती हे रक्त निघते, म्हणून थांब मी लगेच बँडेज घेऊन येते. मधू बाहेर जाते तर लगेच कबीर हा गुंजाला विचारतो की दुखते का जास्त. तेव्हा गुंजा म्हणते की दुखण्याचं काय साहेबा, माझं रक्त हे तुमच्या मेहंदीमध्ये जर मिसळले तर तुमच्या मेहंदीला जास्तच कलर चढेल. या साध्या जखमांचं मला काहीच वाटत नाही. या व्यतिरिक्त मी आयुष्यामध्ये खूप काही मोठ्या जखमा सहन केल्या. कबीर रागाने म्हणतो की गुंजा तुला हे सर्व कोणी करण्यासाठी सांगितले, माझ्या घरच्यांचं मन जिंकण्यासाठी तू हे सर्व मुद्दाम करतेस ना. तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुमच्या घरच्यांचं मन जिंकून काय मिळणार मला, कारण तुमचं तर मन मला जिंकता येणारच नाही. शेवटी कितीही काही झाले तरी तुमच्या घरचे शेवटी तुमचाच विचार करणार, कारण तुम्ही या घरचा मुलगा आहात. आणि आमच्या डोंगरवाडीला म्हणतात की बाईने आपल्या घरच्यांसाठी जीव जरी काढून दिला तरी शेवटी सासर हे मुलाला आणि माहेर हे नेहमी बाईच्याच बाजूने असते. तेव्हा कबीर रागाने म्हणतो की नवरा काय नवरा करते, आणि कितीही तुझं माझं लग्न जरी झाले असले तर मी तुला कोणतेही ते हक्क देत नाही आणि मला सुद्धा तू काही हक्क गाजू नकोस. आपलं लग्न झालेलं एक नाटक समज आणि ते सर्व तू विसरून जा. तेव्हा गुंजा म्हणते की हो ते नाटकच होते, खरे खरे घडले ते. तेव्हा गुंजा पुन्हा विचारते की साहेबा तुम्ही विसरले का हे सर्व. डोळे बंद करून विचारा स्वतःला. तेव्हा कबीर म्हणतो की मी कितीही डोळे जरी बंद केले नाही तरी मला समोर दिसते की ते खोटे लग्न होते. आणि एक काम कर की आजच्या फंक्शनमध्ये मला कुठलाही गोंधळ नको. जोपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत तू वरून खाली येऊ नकोस. त्यावर गुंजा म्हणते की तुमच्या मेहंदीचा हा लागलेला माझ्या हातावरचा डाग मी कसं धुवून काढू. तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा तू मुद्दा मला टोमणे दिल्यासारखे बोलतेस. तेव्हा कबीर हात जोडतो आणि मेहंदी काढेपर्यंत मला इथे दिसू नको असे बोलून तो बाहेर जातो. गुंजाला खूप वाईट वाटते आणि सर्वात मोठी शिक्षा काय असते, नवऱ्याचं लगीन होताना ते पाहणं, आणि तीच शिक्षा मी भोगते म्हणून गुंजा खूप रडते. त्यानंतर मृण्मयी खूप छान तयार झालेली असते. मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सर्वजण नटलेले असतात. तर लगेच मधू ही मायाला म्हणत असते की वहिनी इतक्या गिफ्टची काय गरज होती. तेव्हा माया ही टोमणे देत बोलते. तेव्हा विजय म्हणते की अगं मधू तू सुद्धा सांग की आम्ही सुद्धा गिफ्ट आणलेले आहे आणि ते खरे खरे गिफ्ट आहे. तेव्हा मात्र इकडे रोहन असतो, तो गुंजाला शोधत असतो आणि ही गावरान ड्युटी कुठे गेली असेल, केव्हाच मी तिला शोधतोय. तेवढ्यात कबीर येतो आणि मायाला वेलकम बोलतो.
तेव्हा माया लगेच कबीरला म्हणते की कबीर, आज काय हा कुर्ता घातला रे तू? व्यवस्थित काहीतरी डिझायनर कुर्ता वगैरे काही घालायचा. तेव्हा रोहन हा कबीरला बाजूला घेतो आणि खिशातून एक बॉटल काढत म्हणत असतो की जिजू चला आपण पार्टी करूयात. कबीर म्हणतो की मी पार्टी वगैरे काही करत नाही, तो येथे का घेऊन आलास? तेव्हा लगेच रोहन म्हणत असतो की अहो जिजू, तुम्ही असे वाटते की मृण्मयी ताईपासून काहीच कसे लपवले नाही आणि काहीतरी नक्की लपवले असेल. तर कबीरला धक्का बसतो. त्यानंतर माया विचारते की तुमची मेहंदी आर्टिस्ट कुठे आहे? कार्यक्रम केव्हा सुरू होणार? आणि तेव्हा लगेच मधू ही रेशीमला विचारते की अगं ती मेहंदी काढणारी कुठे? अजून का आली नाहीस? तेव्हा रेशीम म्हणते की काकू थांबा, मी लगेच बघून येते. रेशीम तिला फोन लावते तेव्हा ती मुलगी फोन लगेच कट करते. तेव्हा लगेच विजया ही रेशीमला हाताला धरते आणि बाजूला घेऊन येते आणि ती मेहंदी काढणारी मुलगी कुठे आहेस असे विचारते. रेशीम म्हणते की अगं मेहंदी काढणारी मुलगी नाही, आर्टिस्ट म्हण. विजय म्हणते की ती बाहेरून येणार म्हणून ती मेहंदी आर्टिस्ट, आणि आम्ही घरामध्ये इतकं काम करतो, आम्ही कोण कुकिंग की पोळ्या आर्टिस्ट. तेव्हा रेशीम ही विजयावर ओरडते आणि आई थांबती का, मी त्या मेहंदीवालीलाच फोन करते. तेवढ्यात रेशीमच्या मोबाईलवर त्या मेहंदीवालीचा फोन येतो. विजय म्हणते की हो उचल लवकर. तेव्हा ती मेहंदीवाली मुलगी म्हणत असते की मी नाही येणार ऐन वेळेस. विजय लगेच रेशीमच्या हातातून मोबाईल घेते आणि इतक्या घाईने तू आम्हाला सांगितले, मग ऐन वेळेस आम्ही दुसरी मेहंदीवाली कुठून शोधून आणायची? तेव्हा ती मुलगी म्हणत असते की हो, आणि तुम्ही माझ्याकडून मेहंदीसुद्धा घेणार नाहीत, मग माझ्याबरोबर एक हेल्पर येणार, आमचा दोघींचा खर्च कोण देणार? कारण की तुम्हाला इतक्या कंजूसपणे हे लग्न करायचे, तेव्हा तुम्ही दुसरीकडून मेहंदीवाली घेऊ शकता, मग लग्नच का काढले तुम्ही घरामध्ये? तेव्हा ती मुलगी लगेच फोन ठेवून देते. तर लगेच विजय म्हणते की मला चिंगूस म्हटली ती, आणि रेशीम म्हणते की आता काय करायचे? पण इतक्या सर्व बायका आल्या, त्यांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदीवाली कुठून आणायची? म्हणून दोघींना सुद्धा खूप टेन्शन येते. त्यानंतर इकडे माया तर खूपच भडकते आणि मधुताई काही वेळेचं भान वगैरे आहे की नाही, मेहंदी आर्टिस्ट अजून का आली नाही अशी ती ओरडून बोलत असते. सर्वांना खूपच धक्का बसतो. नक्की तुम्ही मेहंदी आर्टिस्टवालेला बोलावले की नाही? तेव्हा विजय येते आणि मधूच्या कानामध्ये झालेले सर्व काही सांगत असते. माया विचारते की काय चालली तुमची खुसफुस? तेवढ्यात रेशीमसुद्धा ही कविताच्या कानामध्ये सर्व काही सांगते. मधू म्हणते की वहिनी काय करायचे ते मी बघते ना. तेव्हा माया आणखीनच भडकते. मायाचा एकच प्रश्न चालू असतो की मेहंदीवाली कुठे आहे? मृण्मयी म्हणते की अगं मम्मा काय इतका आरडाओरडा लावला, शांत हो थोडीशी. तेव्हा मृण्मयी ही मधूला विचारते की आत्तू नेमकं काय झाले? तेव्हा मधू म्हणत असते की वहिनी जी मेहंदी काढायला मुलगी येणार होती ती आत्ता सांगते की नाही येणार म्हणून. तेव्हा माया आणखीनच चिडते आणि मेहंदीचा कार्यक्रम आमच्या घरी ठेवा हा तुमचाच आग्रह होता. आणि तेव्हा विजय म्हणते की मायाताई अगोदर शांत व्हा, या लग्नाने दोन्ही कुटुंब एकत्र येणार की एकमेकांविरुद्ध भांडण करून करणार? तेव्हा माया म्हणते की विजयाताई तुमचे जे काही मिडल क्लास सल्ले आहेत ना ते फक्त तुमच्याच जवळ ठेवा, मला शिकवण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही करू नकास. मला फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या की तुमची मेहंदी आर्टिस्ट कुठे आहे? तेवढ्यात लगेच कविता म्हणते की आमची मेहंदी आर्टिस्ट आहे. तेव्हा कविता आणि रेशीम गुंजाला मस्त तयार करून घेऊन आलेले असतात. गुंजाला बघून सर्वजण हे तोंडात बोटच घालतात. कबीर रागाने गुंजाकडे बघत असतो. माया म्हणते की तुमची ही मेहंदी आर्टिस्ट ही गुंजा आहे का? रेशीम म्हणत असते की काही झाले तरी मेहंदी ही गुंजाच काढणार. तेव्हा कबीर हा आईला विचारतो की आई, गुंजाकडून मेहंदी काढून घेण्याची काय गरज आहे? माया लगेच म्हणते की कबीर जे काही सांगतो ते एकदम योग्य आहे की इतकी मोठी जबाबदारी ही मोलकरीण कशी सांभाळू शकेल, आणि माझ्या मृण्मयीच्या हातावर ही मोलकरीण मेहंदी काढणार का? तेव्हा लगेच मृण्मयी खुश होऊन म्हणते की गुंजा खरंच कमाल केली तू, आणि ती गुंजाजवळ येते. कारण ती म्हणते की आज कबीर आणि मॉम यांच्यामध्ये जे काही एकमत झाले ना ते चक्क तुझ्यामुळे इतक्या दिवसातून. मृण्मयी खुश होऊन म्हणते की गुंजा हे सर्व तुझ्यामुळे घडून इतक्या दिवसांची माझी इच्छा पूर्ण झालीस. तेव्हा मृण्मयी खुश होऊन गुंजाला म्हणते की माझी अजून एक इच्छा पूर्ण करशील का? गुंजा विचारते की कुठली? तेव्हा मृण्मयी खुश होऊन म्हणते की माझ्या हातावर आज तूच मेहंदी काढायची. माया चिडते आणि मृण्मयी तू मॅड आहे का ग? या गुंजाला मेहंदी काढणे जमणार का? मृण्मयी खुश होऊन म्हणते की मला खात्री आहे की गुंजाला नक्की जमणार.
तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये माया म्हणते की गुंजाला डिझायनर मेहंदी काढण्यासाठी नाही जमणार, ही मी तुमच्याशी पैंज लावते. तेव्हा गुंजा म्हणते पैंज कशाची लावायची ते तर अगोदर सांगा. तेव्हा माया म्हणते की कशाची पैंज लावायची ते सांग. तेव्हा गुंजा म्हणते की मी पैंज जेव्हा जिंकेन ना तेव्हा तुम्हाला ते सर्व सांगेल. तर मृण्मयी खूप खुश होते आणि सर्वजण गुंजाकडे बघू लागतात. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.